जर तुमले पण रोज रोज खिचडी साधा भात खाई कटाया उन्हा असेल आणि तुमले अशी रेसिपी पाहिजे असेल जे लागाल एक नंबर लागस, बनावाले सोपी रेसिपी आणि लहानपासून तर मोठाचपर्यंत आवडीशीन खावाले पाहिजेले हाय रेसिपी स्पेशल तुम्हासाठी जी बनावाले सोपी लागाले टेस्टी आणि बठ्ठासले आवडीन अशी ही रेसिपी शे. तर नक्की बनावा मसूर सोयाबीन भातनी रेसिपी. तर हाय रेसिपी बनवण्यासाठी ना सगळ्यात पहिले 2 वाटी तांदूळ लेवाना, 1 वाटी अख्खावाला मसूर लेवाना, 1 वाटी सोयाबीन वॉश करीशीन साईडला ठी देवाना. त्यानंतर लसूण अद्रक हिरवी मिरची आणि कोथिंबीरनं ठेचा बनाई लेवाना. त्यानंतर गरम कुकरमा तेल टाकाना आणि ते छान गरम होईना तेल. त्यानंतर त्यांना जिरं मोहरी छान कडकडीत फोडणी देवानी. ते चांगलं फोडाय घे म्हणजे फोडणी देवाय घे कडक अशी. त्यांना मस्तपैकी लाल मिरचीची कोरडीवाली आणखीन तेजपत्ता त्यानंतर कढीपत्ता छान असा कराना. त्यानंतर कांदा टाकाना तेल बी छान फ्राय कराना जो ठेचा बनावा होता तो. आणि त्यानंतर टमाटर छान असं गळू देवाना सगळं ते शिजीशीन वही घे. त्यानंतर गरम मसाला धना पावडर हळद आणि मीठ टाकीशीन छान असं फ्राय करा. मसाला असले मीठ चवीपुरतं टाकाना सगळं मिक्स करा. मसाला असं छान असं तेल सुटी जायले म्हणजे मसाला फ्राय बी जायले. त्यांना जे तांदूळ वगैरे धुवले तर पण ते टाकी देवाना आणि छान असं मिक्स कराना. जोवर त्याला सगळं मसाला मिक्स होताना तांदूळले तोवर छान मिक्स कराना 1-2 मिनटापर्यंत त्यांना राहू देवाना. आणि गरम पाणी एवढं टाकाना की मसूर पण छान असा शिजीशीन व्हायला पाहिजे, सगळं तांदूळ वगैरे पण शिजीशीन व्हायला पाहिजे. त्यानंतर मिक्स करीशीन कुकर लावा मिनी 3 शिट्ट्या लेवाना, गॅस बंद कराना आणि कुकर गारू देवाना. त्यानंतर वरतून कोथिंबीर निंबूचा रस टाकू शकतास तुम्ही. देखू शकतास कितला भारी असा रेसिपी बनेले. खूप छान भात बनस बरं का. लहान पोरासाठी टिफिनसाठी तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे, मोठासाठी पण आहे. पण जेव्हा पण झटपट बनावा ना काही लागत असेल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागस. अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करूशा जाऊ नका. मी हमेशा सोप्याच रेसिपी शेअर करत राहस तर नक्की बनावा. चॅनलला सबस्क्राईब करूशा जाऊ नका.